आषाढी वारीमध्ये वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा देऊन सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या। आषाढी यात्रा शनिवारी 25 जुलै 2026 रोजी भरणार असून त्यानिमित्तानं आषाढी एकादशी पालखी सोहळा शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पार पाडावा, तसंच वारीमध्ये वारकरी आणि भाविकांना उत्कृष्ट सुविधा तसंच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या अनुषंगानं काटेकोर नियोजन करावं असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांच्या पालखी सोहळा नियोजनाच्या आढाव्याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे हे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग पंढरपूर जी.एस. कथले, सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन साहेबराव देसाई, अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शासन स्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली। 65 एकर वाळवंट परिसर आणि वाखरी या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक सुविधांचं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली। याशिवाय पालखी विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी माऊलींच्या पालखीच्या वतीनं वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तसंच मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून द्यावं आणि वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी केली। संत तुकाराम पालखी विश्वस्त आणि सोपानकाका पालखी विश्वस्त यांनीही वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यात याव्यात अशी मागणी केली।